दसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 74 बघत होतो आपण। उद्गलास्तिकाचं वर्णन सुरू झालं तर त्याच्यामध्ये पहिली गाथा काय सांगितली? खंदाय खंददेसा खंदपदेसाय होंती परमाणु इदिते च दुव्यप्पा पोग्गलकाया मुणे दव्वा। काय सांगितलं होतं अर्थ? उद्गलास्तिकाचे 4 भेद आहेत। कुठले? स्कंद, स्कंददेश, स्कंदप्रदेश आणि परमाणू। तर याच्यामध्ये स्कंधाचे भेद आहेत असं नाही म्हटलं, उद्गलास्तिकायाचे हे भेद आहेत हे सांगायला लागले। म्हणजे कारण परमाणू हा पण एक उद्गलास्तिकायाचा भेद आहे, म्हणून तिथं काय घेतलं? स्कंद म्हणजे काय घेतलं होतं? अखंड जे आहे ते स्कंद म्हटलं जातं। उद्गलपिंड जो अखंड आहे तो स्कंद। स्कंददेश म्हणजे त्याच्या अर्ध्या परमाणूंनी बनलेलं। स्कंद प्रदेश म्हणजे त्याहून सुद्धा अर्ध्या परमाणूंनी बनलेलं। आणि शेवटचा भाग म्हटलं ज्याचा की पुन्हा विभाग होणार नाही असं कोण? परमाणू। इदी अशा रीतीने ते 4 चतुर्वियपा 4 विकल्प रूप उद्गल काय मुणे दव्वा जाणण्यायोग्य आहे। उद्गल द्रव्य कदाचित स्कंद पर्याय रूपाने, कदाचित स्कंद देश पर्याय रूपाने, कदाचित स्कंद परदेश पर्याय रूपाने आणि कदाचित परमाणू पर्याय रूपाने या विश्वामध्ये असतात। दुसरी कोणतीही गती नाही। याप्रमाणे त्याचे 4 भेद आहेत। हे 4 भेद केले आणि जर मूळ भेद करायला गेलं तर 2 भेद आहेत, परमाणू आणि स्कंद। कारण हे सगळे वरचे प्रकार आहेत ते एका स्कंदामध्ये घालणार। मग असे उद्गलाचे 2 प्रकार दिसून येतात। तर इथं काल असा प्रश्न आला होता की उद्गलामध्येच असे भेद का होतात? जीवामध्ये भेद होतात की नाही होत? जसं भेद उद्गलामध्ये झाला तसा जीवामध्ये होतो का नाही होत? नाही होत नाही। का? कारण ते बनले ना, स्कंद बनलेला आहे अनेक परमाणू द्रव्य, म्हणजे अनेक उद्गलांचा। तसं जीव कसा एक अखंड आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कसा भेद होणार हे सांगायचं कारण। का उद्गलामध्ये भेद का झाला? कारण तो अखंड नाही राहिला, खंडित आहे किंवा अनेक भागांनी अनेक अंशांनी बनलाय तो स्कंद, म्हणून त्याच्यामध्ये भेद होतो। पण परमाणूमध्ये सुद्धा भेद होणार नाही कारण तो सुद्धा एक अखंड आहे। तसंच सांगितलं सगळ्या द्रव्यांच्या बाबतीत। जीव असू दे, धर्म अधर्मामध्ये होणार का? आकाश, काल, एक द्रव्य। म्हणजे मग जे काय तुम्ही भेद करता ते कशावरून? आमचं घर, तुमचं घर, सगळे एक आहे का 2 आहेत? अनेक आहेत, अनेक। मग खंड झाला का नाही त्याच्यात? म्हणजे व्यवहार करताना उपचाराने सांगणार, कथन करताना की ते भेद आहे, पण अखंड द्रव्यामध्ये कधीही भेद कल्पना नसते। मग तसंच परमाणूमध्ये सुद्धा भेद कल्पना नाही आहे। पण जे काय तुम्ही स्कंद म्हणताय त्या स्कंधामध्ये टाईप्स आहेत, पण परमाणूमध्ये सगळे परमाणू एका टाईपचे आहेत, भिन्न भिन्न नाही। समयसारमध्ये देतो ना दिली टिकलेमध्ये अमृत संघाचार्यांच्या द्रव्येन खंडयामी कालेन खंडयामी क्षेत्रेन खंडयामी। कसं आहे आत्मा? द्रव्य, क्षेत्र, काल, भाव कशाच्याद्वारे सुद्धा खंडित केला जात नाही, असा अखंड आहे। म्हणूनच म्हटलं ना, काल परवा सांगितलं होतं की जर तुमचे अवयव तुटले तर तिथं जीव तुटला का नाही तुटला?
समजा ॲक्सिडेंट झाला नाही. किंवा काय असं हात पाय तोडावे लागले, तुटले, तर जीवामध्ये खंड झाला की नाही? शरीरात तर खंड झालेला दिसतोय. हो, पण जीवात होत नाही. ते आत्मप्रदेश तिकडं खेचले जातात ना, तेवढ्या भागात पूर्ण आहेतच असंख्यात. म्हणजे जरी भाग शरीराचा भाग जरी कट झाला तरी सुद्धा जेवढा आहे तो जीव, तर तेवढ्यामध्ये असंख्यातच लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेश आहेत. म्हणून काय सांगितलं होतं? संकोच विस्तार संकोच जरी विस्तार. झाला ते आत्मप्रदेश संकोच विस्तार होतील की, फक्त कमी म्हणून ताणले किंवा पसरले. हा, म्हणजे पण हा संख्या गुण तेवढी आहे राहणार ना, असंख्यातच. जीवामध्ये, तो गुण आहे म्हणूनच ते संकुचित केले जातात किंवा खेचले जातात. जसं पालीच्या शेपट्याचं उदाहरण दिलं ना, की ती जरी शेपूट वेगळी झाली तरी ते आत्मप्रदेश जोपर्यंत खेचले जात नाहीत मूळ शरीरामध्ये तोपर्यंत ते तुम्हाला हलताना दिसते. म्हणून तुम्हाला वाटेल की ते वेगळं वेगळं झालं, पण असं वेगळं होत नाही. मग त्यांनी तर पुढच्या गाथेत घेतलं आहे बहुतेक, त्याच्याबद्दल प्रकरण वाचू ते आपण. 1 मिनटं, मला इथलं काय वाचायचं होतं. त्यांनी प्रश्न विचारला आहे की सगळ्या अजीव कायांमध्ये पुद्गलास्तिकायाचं वर्णन पहिला का केलं? तर याचं कारण बघितलं होतं आपण की कारण पुद्गलाचाच परिचय आहे. अन्य सगळ्या द्रव्यांना ते सगळे अमूर्तिक असल्यामुळं त्यांचा फार परिचय नाही आहे. मग परिचिताकडून आपल्याला अपरिचिताकडे नेणार आहेत. इन अजीव विज्ञानासाठी त्याचं सांगितलं होतं आणि वस्तू स्वरूप. हां, बरोबर. नाही, प्रथम का घेतलं असं त्यांनी विचारायला लागलेत. अजीवांमध्ये पुद्गलास्तिकायाचं वर्णन प्रथम का घेतलं? तर पुद्गल द्रव्य ह्याच्यासाठी केलं की परिचय अधिक आहे पुद्गलाचा, धर्म अधर्म अधिक के तो कोई नाम भी नहीं जानते होंगे, कुछ ही लोग समझते हैं, आकाश काल की तो चर्चा ही क्या करे, इनसे कुछ सुधार बिगाड़ नहीं होता, हमारा काम तो सब पुद्गल के आश्रय से चल रहा है, इस समय जितना सुख दुख माना है वह सब पुद्गल द्रव्य के कारण माना है, पुद्गल द्रव्य के आलंबन से जितने भी परिणमन होते हैं वे सब क्लेश रूप होते हैं, उस क्लेश रूप परिणमन के कल्पनावश 2 भाग कर दिए हैं, एक सुख और एक दुःख. म्हणजे सांगतायत की सुखसुद्धा क्लेश आहेत आणि दुःखसुद्धा क्लेश आहेत. दोनों ही वस्तुतः क्लेश है. वह सुख क्या सुख है जिसके बाद फिर दुःख हो, त्याला सुख म्हणा ज्याच्यानंतर दुःख नाही होणार, म्हणून ते सुख सुख आहे. अज्ञानी लोग मोह में राग में बंधे पड़े हैं, कुछ विषयों के साधन पुण्यानुकूल मिल गए हैं तो उनमें मस्त हो रहे हैं, अपना बड़प्पन महसूस करते हैं, पर वस्तुओं के प्रति व्यामोह करके अपने को लोग सुखी मानते हैं, किंतु इस सुख के बाद एकदम अचानक विपरीत दशा आएगी, उसमें यह बड़ा दुख अनुभव करेगा और जितना सुख माना था उससे कई गुना दुखी होना पड़ेगा. इस सुख के फल में निकट भविष्य में दुखी होंगे नियम से और भविष्य में दुखी होंगे. इतनी ही बात नहीं किंतु वर्तमान में भी जब यह मोही सुख अनुभव कर रहा है तो वह क्षोभ परिणाम को लिए हुए कर रहा है. क्षोभ म्हणजेच क्लेश आहे. तो हमारे सुधार बिगाड़ में इन पुद्गलों का संबंध और असंबंध कारण पड़ता है, इसलिए पुद्गल का वर्णन प्रथम किया. म्हणजे जे काय तुम्हाला दिसते परिणमन त्याच्यामध्ये पुद्गलाचं काय म्हणायचं मोठा वाटा आहे. तुम्ही सुखी होताय आणि दुःखी होताय तर सगळा वाटा म्हणा चालताय. सगळं कार्य किंवा सगळा दोष कोणाचा आहे? हो, पुद्गलाचाच आहे. म्हणून तुम्हाला त्याच्यापासून दूर करण्यासाठी किंवा काय म्हणायचं ते त्याचं स्वरूप समजून देण्यासाठी, तुमचा उपयोग जो त्याच्यात अडकला आहे तो काढण्यासाठी पहिल्यांदा पुद्गलाचं वर्णन केलं. मला हे नाही कळलं, सुख अनुभव कर रहा है तो वह क्षोभ परिणाम को लिए हुए कर रहा है. म्हणजेच की अंतरंगामध्ये जरी सुख भोगताय तरी पण एक तृष्णा आहे म्हणा, एक प्रकारचा मोह आहे म्हणा. क्षोभ म्हणजे आकुलता. इंद्रियजनित सुख ते काय दुःख परवशे सांगते घेतलं नाही का? कसं आहे दुःख? इंद्रिय कर्म परवशे सांगते. कर्म परवशे सांगते. कर्म परवशे सांगते. म्हणजे इंद्रिय सुख जे आहे ते नियमाने तुम्हाला दुःखच त्याचं ओरिजिन आहे आणि वर तुम्हाला दिसतंय की ते कमी झालंय म्हणून त्याला तुम्ही सुख म्हणताय, पण ते वास्तविक सुख नाही. इंद्रिय सुख जे आहे ते नियमाने तुम्हाला दुःखच त्याचं ओरिजिन आहे आणि वर तुम्हाला दिसतंय की ते कमी झालंय म्हणून त्याला तुम्ही सुख म्हणताय, पण ते वास्तविक सुख नाही. म्हणजे इंद्रिय सुख जे आहे ते नियमाने तुम्हाला दुःखच त्याचं ओरिजिन आहे आणि वर तुम्हाला दिसतंय की ते कमी झालंय म्हणून त्याला तुम्ही सुख म्हणताय, पण ते वास्तविक सुख नाही.
प्रवचनसारमध्ये पण गाथा आहे ना. सपरम बाधा सहित. हां, म्हणजे ते तर सांगितलंच की परत अनेक गाथा घेतल्या त्या सुखाधिकारांमध्ये. जर जीवाचा स्वभावच सुख आहे तर बाहेरून सुख का शोधताय तुम्ही? कुठली गाथा म्हणली एक फेमस 67 नंबरची गाथा आहे. तिमिरह राजई दिठ्ठी जनस दिवेण नथी कायवम तह सोखम सयमादा विषया किम तत्थ कुवंती. म्हणजे काय सांगितलं? तिमिरह राजई दिठ्ठी, ज्याची दृष्टी तिमिर म्हणजे अंधकाराला नष्ट करणारी असेल, म्हणजे कोण म्हणायचं? निशाचर जे असतात ना, जर त्यांच्या दृष्टीमध्ये अशी गुण आहेत की ते रात्रीच्या अंधकारामध्ये सुद्धा स्पष्ट बघू शकतात, तर त्यांना दिव्याशी काय प्रयोजन? तसं म्हणलं, आत्मा जर स्वभावानेच संयमेव सोखमादा, जर आत्मा स्वभावाने सुखमय आहे तर त्याला बाहेरच्या वस्तूंची काय गरज सुखासाठी? म्हणून अन्य वस्तू सुख देणाऱ्या नाही, तर माझा आत्माच सुखमय आहे त्याचा अनुभव करायला पाहिजे, तर सुख मिळणार. तह सोखम संयमादा. एक नाही, पहिलं सुरुवात त्याची अशी आहे, तिमिरह राजई दिठ्ठी. 67 नंबर असेल ना. तर हे वर्णन सगळं सांगून झालं. आता पुढची 75 नंबरची गाथा आहे, त्यामध्ये बघू काय सांगतात. पूर्ण झाली होती ना टीका जयसेनाचार्यांची. अध्यात्म काय सांगितलं होतं त्यांनी? जरी या स्कंधाचे 3 भेद आणि परमाणू अशा प्रकाराने पुद्गलाचे 4 विकल्प आहेत, तरीसुद्धा उपादेयभूत अनंत सुखरूप शुद्ध जीवास्तिकायाहून विलक्षण असल्यामुळे हे पुद्गल आस्तिकाय हेय तत्वच आहे असं जाणण्यायोग्य आहे. म्हणजे जे काय पुद्गल आहे ते कितीही तुम्हाला उपयोगी वाटतंय, कितीही त्याचा काय म्हणायचं फायदा होतोय, कितीही त्याच्यातून तुम्हाला सुख वाटते, तरीसुद्धा ते त्याच्यावर प्रत्येक परमाणूवर लिहिलं आहे काय? आम्हाला सांगते TTSC. म्हणजे काय हो? कोड लँग्वेज आहे आमची. कशाला म्हणायचं? TTSC. कुठल्या शास्त्रामध्ये मिळणार नाही. टच, टेस्ट, स्मेल आणि कलर. तर हे प्रत्येक परमाणूवर असं लिहिलेलं आहे की मी या स्पर्श गंधवर्णाने भरलेला आहे, बनलेला आहे, तर हे तुला उपयोगाचं नाही आहे. आणि त्यात पुढं लिहिलं काय? ज्ञानरहित आणि सुखरहित. असं जर तो पुद्गल आहे तर त्याचा तुझ्या जीवनामध्ये काय उपयोग आहे? म्हणजे ते तुला सुख देणारं नाही. हां, म्हणून सांगितलं की प्रत्येक तो परमाणू असू दे किंवा स्कंद असू दे, त्या स्कंदाचे कुठलेही भेद असू दे, ते तुझ्यासाठी हेय तत्वच आहे असं जाणण्यायोग्य आहे. 75 नंबरची गाथा आहे. काय सांगायला लागले? शास्त्र घ्यायचं. खंदम सयल समर्थम तस्सदुअद्धम भणन्ति देसोत्ति अद्धद्धम च पदेसो परमाणुचेव विभागी. वरती परच्या गाथेमध्ये फक्त त्यांनी टाईप्स सांगितले, आता त्याचा विस्तार करून सांगतायत कुठल्या टाईप्सचं काय सांगायचं आहे. घ्या, आहे दोन्ही टीका येतात. तिथं आहे की काकी? 4 काय टाईप सांगितले सांगा? स्कंध, स्कंददेश, स्कंद प्रदेश आणि परमाणू. प्रदेशाला देश करू नका, देशाला प्रदेश करू नका. तर पुढं समजताना अवघड होईल म्हणून दुसरं काय नाही. काय सांगितलं? खंदम सयल समर्थम. स्कंद म्हणजे कशाला म्हटलं तर 75 नंबरची गाथा आहे. सयल सकल समग्र समस्त जे आहे त्याला म्हणायचं स्कंद. उदाहरणार्थ त्यांनी घेतलं एक वस्त्र जे आहे ते अखंड आहे, तर त्याला तुम्ही स्कंद म्हणला, जे की समग्र आहे, संपूर्ण आहे, समस्त आहे.
त्याचं तत्सदु अद्धम देशोती, त्याचा अर्ध आहे ते स्कंद देश आहे. पुढं अद्धद्धम, त्याचं सुद्धा अर्ध्याच्या अर्ध, त्या स्कंधाच्या अर्ध्याच्या अर्ध पदेसो, ते काय आहे स्कंद प्रदेश आहे. मिळालं का? 75 नंबरची गाथा आहे. खंदम सैल समर्थम. पुढे जाऊ अजून एक 4 गाथा. मग जेसिनाच्या यांचं असेल ते पुस्तक 69 वगैरे आहे का 80 वगैरे 79-80 वगैरे बघा. काय सांगितलं? स्कंद म्हणजे संपूर्ण जे आहे समस्त पिंड जो आहे त्याला म्हणलं स्कंद. त्याचा अर्ध जे आहे ते स्कंद देश. अद्धद्ध म्हणजे त्या अर्ध्याचा अर्ध आहे ते स्कंद प्रदेश. आणि जे अविभागी आहे ते परमाणू. अशा रीतीने याचे 4 प्रकार आहेत. त्यांचं स्वरूप असं आहे हे सांगितलं. सकल समस्त पुद्गल पिंडात्मक संपूर्ण वस्तू स्कंद है. याच्या अर्ध्याला स्कंद आहे, याच्या अर्ध्याला देश असे म्हणतात, त्या अर्ध्याच्या अर्ध्याला प्रदेश असे म्हणतात, आणि त्याचा जो अविभागी अंश आहे तो परमाणू आहे. वाचताय? वाचा. पुद्गल द्रव्य विकल्प निर्देश अयम. हा तुमचं पुस्तक जेसिनाचॅन्स आहे का फक्त, का दोन्ही टीका आहेत? हां, मग आता पुद्गल द्रव्याचे विकल्पाचा हा निर्देश आहे. म्हणजे पुद्गल द्रव्याचे भेद कुठले आहेत हे हा त्याचा निर्देश म्हणजे कथन सांगतायत. वाचा. मी वाचू? वाचा. अनंतानंत परमाणु आरब्धः प्रत्येकः थांबा. काय केलं? चुकलं. अनंतानंत परमाणु आरब्धः अपि अरे छा थांबा चुकतंय. मी वाचते 1 मिनिट. अनंतानंत परमाणु आरब्धः इकडून या मग त्यांना इकडून या. अपि एकः स्कंदः नाम पर्यायः. तर काय सांगितलं? अनंतानंत परमाणूला इथं कसं चालतंय? कोण नाही. अनंतानंत परमाणूला सुरुवात करून असंच घेतलं ना. अनंतानंत परमाणूंनी निर्मित, आरब्ध म्हणजे निर्मित असताना सुद्धा जो एक आहे त्याला स्कंद असं नाव दिलेलं आहे. घ्यायचं का शास्त्र? अनंत परमाणूंचं पिंडरूप जे आहे ते स्कंद आहे किंवा त्याला स्कंद असं नाव आहे. पण ते एक आहे हे सांगायला लागलेत. म्हणजे संपूर्ण जे अखंड एक घेतलं तर तो एक स्कंद जो आहे तो अनंत परमाणूंनी निर्मित आहे. खालच्या कप्प्यात आहे की काकी? समोर आहे खाली? अजून खाली. घ्या लागलं तर. आरब्ध म्हणजे सुरुवात किंवा निर्माण म्हणा. अनंतानंत पुद्गल परमाणूंपासून निर्मित जे काय आहे ते पुद्गल स्कंध आहे. हे घ्या काकी. हां. तद अर्धम स्कंद देशः नाम पर्यायः. त्याचा अर्ध जे आहे ते स्कंद देश नावाची पर्याय आहे. पुढं वाचा की. तद अर्ध अर्धम वाचा ती पहिली भाग. तद अर्धम नाही. तद अर्ध अर्धम स्कंद प्रदेशः नाम पर्यायः. म्हणजे त्याच्या अर्ध्याचं अर्ध असं काढायचं, नाही तर अर्धा असं नाही. काय कळलं? काय फरक झाला? 75 नंबरची गाथा आहे. जर असं म्हटलं तर अर्ध जे आहे ते स्कंद प्रदेश. काय येईल दोष सांगा? स्कंद देशच झाला तो. परमाणूला नाही. त्या तुम्ही जे असं वाचलं ना त्याचा अर्थ असा होतो. तद अर्धम म्हणजे अर्ध जे आहे ते स्कंद प्रदेश आहे का स्कंद देश आहे? स्कंद देश आहे तो. स्कंदाचा अर्धा तर अर्धा 2 झाले असे.
तर ते स्कंद देशच आहेत. आम्हाला सांगायचे त्या अर्ध्याचा अर्धा हे सांगायचं आहे. हां, म्हणजे एका स्कंदाचे 2 स्कंद देश झाले आणि त्याचे 4 स्कंद प्रदेश झाले असं होणार. समजते का काय का चाललंय वरनं? हां, अर्ध्याच्या अर्ध करायचं आहे आपल्याला. म्हणून तद अर्ध अर्धम स्कंद प्रदेश नाम पर्याय मिळालं. तर त्याच्या अर्ध्याच्या अर्ध जे आहे ते स्कंद प्रदेश नावाची पर्याय आहे. पुढं एवं भेदवशात द्वेणुक स्कंद अनंतः द्वेणुक स्कंधात अनंताः स्कंद प्रदेश पर्यायाः. काय सांगायला लागलेत? एवं अशा रीतीने भेदवश झाल्याने, म्हणजे त्यांच्यामध्ये भेद झाल्याने किती स्कंद झाले, किती स्कंद प्रदेश झाले. हां, हे सांगायला लागलेत की द्वेणुक स्कंधापासून अनंत स्कंद प्रदेश पर्याय होतात. एक जो स्कंद आहे त्याच्यापासून किती स्कंद प्रदेश झाले? स्कंद प्रदेश किती झाले? द्वेणुकपासून ते अनंत झाले स्कंदापर्यंत. स्कंद देश किती झाले सांगा? 2च. आता ते 26 कुठे घेतलं आपण? त्याचं अर्ध होत गेलं त्याला आपण प्रदेश म्हणणार आणि ते अनंत असं करायचं. आता परत एक स्कंद, परत त्याचे 2 भाग. आता मी सांगू का? स्कंद प्रदेशापेक्षा डबल असणार एवढंच. स्कंद देश किती असणार तुम्ही काय सांगताय? सॉरी, अर्ध असणार. अर्ध म्हणजे नाही. हां, स्कंद प्रदेश तुम्ही काय सांगितला? द्वेणुकापासून ते अनंत स्कंद प्रदेश होणार स्कंदापर्यंत. द्वेणुकापासून स्कंदापर्यंत अनंत स्कंद प्रदेश होणार. तर स्कंद देश किती असणार? त्याच्या अर्धे. त्याच्या अर्धे ना, कारण तुम्ही केलं होतं परवा सांगितलेलं काय? 50 ते 51 ते 100. 51 ते 100 पर्यंत स्कंद आहे आणि त्याच्या खाली 26 ते 50 आहे तो स्कंद देश आहे आणि त्याच्या खाली आहे तो स्कंद प्रदेश आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं विजू बाकी? 50 कुठून कुठपर्यंत सांगितलं? आता हे झालं होतं 50 ते 25. 1 ते हां, 1 आहे तो परमाणू आहे. पुढं 25 हां, 2 ते 25 स्कंद प्रदेश आहे. पुढं 26 ते 50 स्कंद देश आहे आणि 51 ते 100 स्कंद आहे. आता तुम्ही गोंधळायला लागलाय आणि मला त्या स्कंदात घुसवायला लागलाय. तर काय सांगितले की स्कंद प्रदेश किती झाले? हां हां, त्याच्या अर्धा स्कंद प्रदेश. जितके स्कंद प्रदेश झाले त्याच्या डबल, त्याच्या अर्धे असणार स्कंद देश. डबल नाही हो. आता तुम्हाला काय अनंत बाय 2. जर अनंत आहे तर अनंत डिवायडेड बाय 2 म्हणजे अर्धे झाले ना. हां, डबल नाही झाले, अर्धे झाले. स्कंधाच्या अर्धे आणि स्कंद प्रदेशांची जितकी संख्या आहे ना त्याच्यापेक्षा अर्धे स्कंद देश असणार, कारण ते जास्त पिंड आहे ना. म्हणजे स्कंद प्रदेश घेऊ नका तिथं त्यावेळेस. फक्त जर स्कंद घेतला तर स्कंद प्रदेश किती होणार त्याच्यामध्ये? हां, आता तुम्हाला काय करावं? आता घ्या बोर्ड. स्कंद द्वेणुकापासून स्कंदापर्यंत जर स्कंद देश घेतले तर अनंत आलेत ना तुमचे. तर स्कंद प्रदेश किती येणार? उलट स्कंद प्रदेश अनंत झालेत, मग स्कंद देश किती येणार? अनंत बाय 2. अर्धे होणार त्याच्या. म्हणजे कसं, समजा तुम्ही एक पेरू घेतला, त्याचे 8 भाग केले, त्याला म्हणा स्कंद प्रदेश. अर्धे करत अर्ध्याचे अर्धे केले
आता त्याचे जर स्कंद देश बघायचे तर किती झाले? नाही, आता खालून वरपर्यंत घ्या की. आता आपण खालून जातोय ना. स्कंद देश, एक मिनिट माझं सांगून होते, मी सांगते. 8 फोडी केल्या, स्कंद प्रदेश झाले होते. हां, खालचं स्कंद प्रदेश आहे ना आपलं. स्कंद प्रदेश जर 8 झाले तर त्याच्या अर्धे असणार स्कंद देश. हां, म्हणजे वाढला ना. स्कंद देश मोठा आहे आणि स्कंद प्रदेश छोटा आहे. ओगीत कशा? हां, काय म्हणला तुम्ही, बोला. जेव्हा आपण वरून भेद केला ना तेव्हा स्कंदाच्या अर्धा, हां, त्याच्या अर्धा केला स्कंद देश, स्कंद प्रदेश. स्कंद देश स्कंद प्रदेशापेक्षा मोठा आहे, बरोबर आहे की. पण संख्या किती झाली? संख्या स्कंद प्रदेशांची डबल आहे. मग मी विचारले स्कंद देश किती असणार? अर्धे असणार. 4 झाले ना तुमचे स्कंद प्रदेश. स्कंद देश किती झाले होते? 2, म्हणजेच अर्धे झाले, हे सांगायचं. हां, आता बोला. काय चुकलं का? कुठं विस्कटला नाही ना? आहे ना माझ्या बरोबर? बरोबर. हां, बरोबर. निर्विभाग वाचा. तर त्यांनी हे घेतलं. अशा प्रकारे भेदवशात द्वेणुकापासून स्कंधापर्यंत अनंत स्कंद प्रदेश पर्याय होतात. पुढं निर्विभाग एक प्रदेशः स्कंदस्य अंत्यः भेदः परमाणु एकः. अंत्य आहे ना, बरोबर. अंत्यो झालं, अंत्यो झालं म्हणजे विसर्ग आहे. अंत्य आहे म्हणजे विसर्ग आहे तिथं. मग अंत्य वाचायचं. तला य आहे. अंतिम जो आहे ना तो अंत्य जो स्कंद आहे असं सांगायचं. स्कंदाचा अंत्य जो आहे त्याला म्हणलं परमाणू, हे सांगायचं. निर्विभाग एक प्रदेश रूप स्कंधाचा अंत्यभेद जो आहे तो एक परमाणू आहे. पुनः अपि अंत्यः तर एक परमाणू आहे. पुनः अपि द्वयोः परमाणवोः 2 आहेत ना, द्विवचन आहे ते. परमाणवोः, परमाणू, परमाणवोः, परमाणवोः. हां, म्हणा संस्कृत आता. पुन्हा देखील हां म्हणायचं, वाचायचं अजून. पुनः द्वयोः परमाणवोः संघातात एकः द्वेणुक स्कंद पर्याय. एकाहा नाही वाचायचं, एकह वाचायचं, कारण त्या विसर्गाचा ओ झालेला असतो. संघातात एकह असं वाचायचं, एकाहा नाही. काय सांगितलं? पुनः अपि, पुन्हा देखील 2 परमाणूंपासून संघातात, 2 परमाणूंच्या संघातापासून जो एक बनला, काय आहे तो? द्वेणुक स्कंद पर्याय आहे. 2 परमाणूंच्या संघाताने एक द्वेणुक स्कंद पर्याय उत्पन्न झाला. काय कळलं काकी? हां, माझ्या बरोबर कुठं गेलाय? संघाताने, 2 परमाणूंच्या संघाताने जो एक बनला त्याला द्वेणुक स्कंद पर्याय म्हणायचं. पुढं एवं, तुम्ही पुस्तक घेतला नाही म्हणून तुमचं लक्ष भ्रष्ट व्हायला लागलं. एवं संघातवशात भाभी, दीपाली भाभी, मागचं एक वाक्य राहिलं. एवं संघातवशात अनंताः स्कंद पर्यायाः. अशा रीतीने संघाताच्या वश, आता काय करायलेत माहिती का त्यांनी? द्वेणुकाला सुद्धा स्कंद म्हणला. आपला स्कंद किती होता? मोठा होता ना. हां, तर त्यांनी आता द्वेणुकाला सुद्धा स्कंद पर्याय म्हणली. मग असे स्कंद पर्याय किती होणार संघाताने?
अनंत होणार हे सांगायला लागले. एवम अशा रीतीने संघात वशात अनंत स्कंद पर्यायांची उत्पत्ती होते. पुढं एवम भेद संघाताभ्याम अपि अनंताः भवन्ति इति. अशा रीतीने पहिल्यांदा सांगितलं भेदाने स्कंदाची उत्पत्ती झाली, दुसरं सांगितलं संघाताने स्कंद पर्यायाची उत्पत्ती झाली. भेदाने कशी झाली सांगा? बोर्ड घेतला असं तर बरं झालं. भेदाने काय झालं तर स्कंद देश झाला आणि स्कंद प्रदेश झाला. आता लिहा तुम्ही, मी सांगते तसं. वर स्कंद लिहा आणि त्याला फ्लो चार्ट काढल्यासगळं 2 ॲरो करून लिहा. त्याच्यावर आहे पेन तुमचं पुस्तकावर. स्कंद लिहिलं, त्याच्या खाली 2 करा आणि एकीकडं भेद लिहा, एकीकडं संघात लिहा. म्हणजे स्कंदाची उत्पत्ती असं करा पाहिजे वर पहिले. हां, आणि तिसरं करायचं भेद संघात. 3 टाईप्स आहेत, भेद संघात आणि भेद संघात. याने स्कंदाची उत्पत्ती होते. तर भेदाने कशी होते त्याच्या खाली लिहायचं. 2 भेद झाले, स्कंद देश आणि स्कंद प्रदेश. संघाताने उत्पत्ती झाली म्हणजे स्कंदाची भेदामध्ये 2 लिहायचे ते, स्कंद देश आणि स्कंद प्रदेश. आणि संघाताने काय झालं, वेणुकापासून ते स्कंदापर्यंत. त्याच्यामध्ये पण ॲक्च्युली हे येणार, पण ते भेद नाही होणार असे. आता स्कंद देश, स्कंद प्रदेश हे आपण तोडल्यावर केलेले भेद आहेत, किंवा जोडल्यावर केले म्हटला तरी सुद्धा तसं म्हणा. मग द्वेणुकापासून ते स्कंदापर्यंतच्या पर्याय सगळ्या संघाताने झाल्या. द्वेणुक भेदाने होतो का नाही होत? भेदाने होतो का? का प्रश्न पडला? होणारच की. मोठा स्कंद तुटला तर त्याचे 2 होतील, 3 होतील, असंख्यात होतील, अनंत परमाणूंचं पिंड होईल. त्यामुळं दोन्हीमध्ये पण असं येणार. भेदामध्ये पण येणार स्कंद देश, स्कंद प्रदेश, आणि संघातामध्ये पण येणार स्कंद देश, स्कंद प्रदेश. फक्त तिथं आपण काय लिहिलं, द्वेणुकापासून ते स्कंदापर्यंतच्या सगळ्या अनंत पर्याय त्याच्यामध्ये गर्भित होणार. आणि भेद संघाताच्या द्वारे हां, काल सांगितलं सगळं बुंदीचा लाडू. काय लिहायचं लिहा तिथं आता तुम्हाला. भेद संघाताच्या द्वारे सुद्धा स्कंद देशाची पण उत्पत्ती होणार आणि स्कंद प्रदेशाची पण उत्पत्ती होणार. जसं आपण दाखवतो ना, मिथ्यात्व आहे तो एक काय हो, स्कंद आहे म्हणला. जेव्हा अनुभूती घेतली त्यावेळेस त्या मिथ्यात्वाचे तुकडे पडले. काय काय झाले सांगा त्यात भेद? 3 तुकडे झाले. स्कंद देश म्हणजे मोठा आहे ना तो, मग मिथ्यात्व त्यातला मिथ्यात्वाचा तुकडा मोठा असतो. पुढं सम्यक मिथ्यात्वाचा अजून छोटा आणि सम्यक प्रकृतीचा अजून छोटा. मग इथं ते आकार किंवा परमाणूच्या अपेक्षेने सांगालेत, आपण शक्तीच्या अपेक्षेने सांगतोय. मिथ्यात्वाचे 3 तुकडे झाले तेव्हा जो पहिला मिथ्यात्वाचा भेद झाला त्यात शक्ती जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी शक्ती सम्यक मिथ्यात्वामध्ये आणि त्यापेक्षा कमी शक्ती सम्यक प्रकृतीमध्ये. म्हणजे असं काय म्हणजे असे भेद केले तर त्याचे नावं अशी लावायची हे सांगायले. स्कंद देश आणि स्कंद प्रदेश. जर द्रव्य मिथ्यात्व घेतलं आणि त्याचे तुकडे केले तर त्यांच्यामध्ये हे सगळे घटणार. आणि जीवाचे परिणाम घेतले तर शक्ती लावायची त्याच्यामध्ये असणारी, किंवा ते भावकर्म रूपाने जे काय आहे तो ते कर्म, मिथ्यात्व नावाचं भावकर्म, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती, त्या योग्य जीवाचे परिणाम त्याच्यातली शक्ती लावली. म्हणून हे सगळं समजून काय फायदा आपल्याला? तुकडे करत बसायचे नाही आहेत उद्गलाचे. काय करायचं आहे? हां, आपण काय करायला जातो, एक तर कोणाला तरी तोडायला जातो म्हणा किंवा जोडायला जातो म्हणा.
त्यामुळं तुम्ही संसारामध्ये राहताय, आता तिथं व्यवहारामध्ये काय काय कार्य करताय, तर कोणाशी तरी एकत्र व्हायला जाता आणि काय म्हणायचं तिथं स्कंद देश होता. म्हणजे एकत्र येऊन त्याचं त्या रूपाने परिणमन करायला जाता. पण नियमाने जिथं दोन येणार तिथं द्वंद्व येणार. हे सांगायला त्यांनी की जो परमाणू आहे तो स्वतंत्र आहे, तो सुखी राहणार, म्हणजे त्याचं स्वतंत्रतेचं अस्तित्व असणार. पण जो दोन झाला तिथं त्या दुसऱ्याच्या अनुसार परिणमन सुरू झालं. हां, म्हणून जिथं दोन आहे तिथं वाद आहे, द्वंद्व आहे, भांडण आहे, संसार आहे, बंध आहे. आणि मग एक आहे तिथं स्वतंत्रता आहे, सुख आहे, प्रसन्नता आहे. म्हणून एक राहा, दोनमध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्तमध्ये अडकायला जाऊ नका. काय म्हणताय? गाथा आहे ना, एक विसंवादिनो होसी असं ते आहे ना, जर एकापेक्षा जास्त झालं तर एयत निश्चय गो समो संवत्थ सुंदरो लोय बंध कहाये ते तेण विसंवादिनी होती. म्हणजे काय? हा, एकत्व विभक्तगत आत्मा सुंदर आहे. सौंदर्य सांगितलं आता. एकत्व निश्चयगत आत्माच लोकांमध्ये सुंदर आहे, तो शुद्ध आहे. बरोबर. दुसरी ओळ काय? बंध कहा येते, त्याच्यामध्ये बंधाची कथा ही विसंवाद करणारी आहे. म्हणजे सांगायचंय जिथं तुम्ही दुसऱ्याशी अटॅच व्हायला जाणार, त्याच्याशी एकत्व ममत्व करणार, तर नियमाने बंधाला प्राप्त होणार आणि ती कथा तुम्हाला आत्म्यापर्यंत नेऊ देणार नाही. हां, तेच की तुम्हाला वाटतंयच नुसतं की दोन शरीर एक तर होत नाहीये तो. जरी त्या मातेच्या गर्भात जरी आहे तरी सुद्धा तो जीव तुमच्या रूप कुठं झालाय. त्याचं शरीर सुद्धा तुमच्या रूप नाही आहे, त्याचं शरीर सुद्धा भिन्न आहे, तुमचं शरीर भिन्न आहे. म्हणून म्हटलं की दोन जीव एकत्र येत नाही, दोन शरीर एकत्र येत नाही, दोन परमाणू सुद्धा एकत्र येत नाही. तो फक्त चिकटले तेवढंच आहे त्यांच्यामध्ये. दोन्ही मिळून एकमेक झालेत का? जसं पारा विखरला आणि तो एकत्र आला तर एक होतो, तसं एक झालेत का हो हे परमाणू सुद्धा? जर झाले असते तर त्यांच्यामध्ये खंडच झाला नसता, अखंड एकच झालं असतं, ते त्याला सुद्धा तुम्हाला परमाणू म्हणावं लागलं असतं. मग त्यामुळे ते येऊन फक्त बांधले गेलेत एकमेकांमध्ये इतकंच. त्याला स्कंद नाव दिलंय, त्याला परमाणू नाव दिलं नाही. म्हणून ते परमाणू जरी बद्ध अवस्थेत आहेत तरी सुद्धा स्वतंत्र आहेत. म्हणूनच तुम्ही दूध आणि पाण्याला एकत्र घातलं तरी ते धनशिका की मिसळलं का नाही? दूध आणि पाणी जरी दिसतंय तरी सुद्धा स्वतंत्रच आहे त्यांचं अस्तित्व एकमेकामध्ये. तसं सांगितलं जीव आणि शरीर जरी एकत्र आहे तरी सुद्धा त्यांचं अस्तित्व भिन्न भिन्नच आहे. म्हणून कुठल्या स्कंदांचं आकर्षण नको, कुठल्या स्कंदाशी आपल्याला बांधलं जायचं नाही. त्या स्कंदांना फक्त नेय रूप जाणायचं आहे, किंवा ते हे आहे हे जाणायचं आहे, किंवा ते म्हणजे माझ्या सुखाचं साधन नाही हे जाणायला पाहिजे. तर आपल्याला हे पुद्गलाचे भेद समजून फायदा होणार. अजून त्यांनी चांगलं घेतलं आहे वर्णिजींनी खुलासा. असलं तर वाचून काढा तेवढं एक पॅरेग्राफ चांगलं आहे या गाथेचं, की जीवामध्ये संपलाय टाइम. आहे तो पण सेपरेट परमाणू आहे ना, कारण भले म्हणजे तो सेपरेट असं उदाहरण दिलं. बरोबर बरोबर आहे. फक्त सांगितलं की ते जसं मिळून एक झाल्यासारखं दिसतंय तरी सुद्धा ते सुद्धा काय हो, पारा म्हणजे परमाणू आहे का स्कंद आहे? परमाणूंचा परमाणू नाही झाला, तो जो बनला ते स्कंदच बनला. म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा भेद होऊ शकतो हे सांगायचं आहे. मग त्याचं त्यांनी जीवावर घटवलं की जीव जर बाहेर पडतो शरीरातून तर कधी समुद्घाताच्या वेळी तर त्याचे पार्ट्स झाले का नाही झाले. जसं म्हटला तुम्ही इथून कुठे गेला हो, समोशरणामध्ये गेला जीव, मग जीव पसरला की नाही? पसरला की, पण शरीराला न सोडता न तोडता. म्हणजे जसं ते स्कंद देश स्कंद प्रदेश भिन्न भिन्न होऊन बनलेत तसं जीवाचं काय वेगळं रूप बनत नाही. एका जीवाचे दोन जीव होत नाहीत. तेच लावलं पहिल्यांदा आम्ही. म्हणजे जेव्हा पालीची शेपूट तुटती तर जोपर्यंत परत जोपर्यंत ते आत्मप्रदेश आत येत नाही तोपर्यंत
ते नाही, आपल्यासाठी असं नाही, त्यांची जोपर्यंत ती प्रदेशात खेचले जात नाही तोपर्यंत ती तडफडत राहते, नंतर ना पुन्हा ते शांत होऊन जाते असं सांगितलं. मग त्या सापाचं का होत नाही हो तसं? ती कात टाकते त्यावेळेस ते का नाही थरथरत? हां, म्हणजे सांगितलं जेव्हा तिने ते आत घेतलेत ना प्रदेश तेव्हाच ती स्किन वेगळी झाली, नाहीतर इथं कसं काहीतरी प्रसंगवश तुटली ती पाल, ते शेपूट. म्हणजे काय सांगितलं इथं, परवा मी दार लावत होते असंच झालं हो, खिडकीचं दार लावायला ते मला नाही दिसलं, वरच्या साईडला त्या आडव्या पट्टीवर होती पाल, आणि मी आपलं ओढलं तर ते बरोबर त्याला तिथं पकडलं गेलं त्याची शेपटी, आणि मग मी काहीतरी अडकलं एवढं कळलं मला, म्हटलं मी परत उघडलं दार, ती पाल आणि शेपटी समोर येऊन पडली माझ्या, आणि ती इतक्या दूर गेली ना ती शेपटी उडत अशी, आणि मग ती पाल पण जराशी जखमी झाली हो, ते दाबलं गेलं असेल तिथं त्यामुळं. आणि मी बघितलं ती शेपटी किती वेळ अशी होत होती की मला कळेना दुसरी पाल आहे का काय तिथं, म्हणजे एक पाल होते का दोन काय दिसलं नाही वरनं, त्यामुळं म्हणजे इतकं त्याच्यामध्ये खेचत राहण्याची अजून शक्ती असते. आणि मेन तर त्या पालीला पण जरा इंजुरी झाल्यामुळं ते पण निश्चित पडल्यासारखं झालेलं, पण तरीसुद्धा आत्म्याचं प्रदेशाचं कार्य चालू होतं खेचायचं. म्हणजे असा आत्मा तुटून दोन होणार नाही काही झालं तरीसुद्धा, म्हणून पुद्गलाचे भेद शिका पण तसे भेद माझ्यामध्ये नाहीत हे जाणून घेण्यासाठी शिकायला पाहिजे. हो, जाणा हा मी आत्मा सर्व पुद्गल पिंडांपासून सर्वथा भिन्न आहे, सर्वथा अस्पर्शी आहे. हे पुद्गल पिंड माझ्यासाठी मात्र ज्ञेय आहेत, हेय आहेत, उपादेय नाहीतच. जीव भिन्न आहे, पुद्गल भिन्न आहे, जाणा. अखंड स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहंस.